रामकृष्ण हरी मंडळी, मला आज एका कस्टमरची ऑर्डर आली होती 25 ते 30 लोकांसाठी. त्यांना व्हेज बिर्याणी करायची होती. तर पहा, मी जवळपास 7-8 किलोची बिर्याणी केली. म्हणजे 4 किलो तांदूळ घेतलं होतं, बाकीचं सर्व मटेरियल मिळून 7 ते 8 किलोची झाली. सर्वप्रथम भात उकळून घेतलं, म्हणजे तांदूळ उकळून घेतलं. मस्त त्याला गरम मसाल्याची फोडणी देऊन अद्रक पेस्ट वगैरे टाकून तांदूळ उकळून घेतलं. नंतर बघा, हे एवढीचं कार्ट ढसाढसा रडवलं मला. म्हणजे कांद्याने कवडं रडलं. किती सारा हा कांदा चिरून झाला बघा, तुम्ही पाहू शकता. एवढा मोठा कांदा मी एकट्याने चिरला. त्याच्यानंतर मी बिर्याणी करून घेतली. बिर्याणी करताना मला नेहमी एकच प्रश्न पडतो की हा कांदा एवढा वेळ कसं काय तळायला लागतो, म्हणजे एवढा वेळ तो का घेतो तळायला. बाकीच्या भाज्या फटाफट फटाफट चिरून होतात, पण कांद्याला खूप सारा वेळ लागतो. नंतर जगभरचे सगळे मसाले फोडले आणि एका बाउलमध्ये साचवून घेतले. त्याच्यानंतर आता आपला मस्त असा झालेला आहे. त्याच्यानंतर कांदा फ्राय केलेला काढून घेतला. मग कुकरमध्ये टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना मस्त तेलात तेल सुटुस्तो तळून घेतले. त्यानंतर मसाले टाकले, वाटण टाकलं, सगळ्या आपल्या भाज्या टाकून घेतल्यानंतर पनीर तळून घेतलं. आणि ही सगळी आपली तयारी आता दमावर लावायची होती बिर्याणी. नंतर मसाला पहिलं उघडून घेतला. बघते काय मसाला झालेला नव्हता, परत एक शिट्टी घेतली आणि मग तर मिस्टर देऊन आले ऑर्डर. आता बघूया त्यांना कशी आवडली. मला तर छान वाटत होती. आता बघू त्यांचं ओपिनियन काय. सो बाय बाय, टेक केअर. पुन्हा भेटूया आपण अशा छोट्याशा मोठ्याशा ब्लॉगमध्ये. बाय.